हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून पोलीस भरती परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा विषय संगणक आणि या संगणक विषयावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. आणि पोलीस भरती परीक्षांमध्ये या घटकावर जेवढेही प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये या घटकावर जो कोणताही प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग. पहा, संगणकाचे कसे वापरणे म्हणजे मान्यता नसलेले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मान्यता नसलेले वापरणे म्हणजे हॅकिंग. आता हॅकिंग म्हणजे काय रे, तर पहा, एकाच आपण संगणकाचा उपयोग करून दुसऱ्याच्या संगणकावरील किंवा एखाद्याच्या मोबाईलवरील माहितीवर आपण ताबा मिळवतो, त्यालाच हॅकिंग असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. संगणकाचे स्टोरेज डिव्हाइस कोणते नाही. पहा, हार्ड डिस्क संगणकाचं स्टोरेज डिव्हाइस आहे. पेन ड्राईव्ह देखील आहे. CD कॉम्पॅक्ट डिस्क आपल्या सर्वांना माहिती आहे, काही वर्षांपूर्वी CD स्टोरेज म्हणून वापरायची. आणखीन ही सीड्या कोणाकोणाजवळ असतात. ओके, आणि राउटर हे स्टोरेज डिव्हाइस आहे का, तर हे नेटवर्किंग उपकरण आहे. हे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी यूज करण्यात येणारं उपकरण आहे. ओके, त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, राउटर. ओके, समोरचा प्रश्न, मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात. त्याला स्पॅम म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, स्पॅम. आता स्पॅमिंग म्हणजे काय, तर व्यावसायिक जाहिरातींच्या उद्देशाने किंवा गैर पद्धतीने किंवा कोणत्याही प्रतिबंधित हेतूसाठी किंवा फसवणुकीच्या हेतूने किंवा आणि एकाच वापरकर्त्याला तोच संदेश तोच मेल सारख्याच पाठवणे, यालाच काय म्हणतात, स्पॅमिंग म्हणतात. आणि स्पॅमिंगचा सर्वात व्यापकपणे वापर ईमेल स्पॅममध्ये होतो. ओके, पुढे पाहूया. डॅश डॅश ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती आहे. तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती कोणती आहे, तर ती आहे रँडम ॲक्सेस मेमरी. ओके, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम. ओके, आता ऑप्शनमध्ये आहे रोमचा फुल फॉर्म काय आहे, तर रीड ओनली मेमरी. ओके, आता रॅमबद्दल बोलायचं झालं तरी संगणकातील तात्पुरती मेमरी आणि तात्पुरत्या स्टोरेजसाठी वापरली जाते. ओके, पुढे पाहूया. कम्प्युटरच्या या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. तर कोणत्या मेमरीमध्ये, ती रोममध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रोम, रीड ओनली मेमरी. हा एक मेमरीचा प्रकार आहे. ओके, आणि डेटा स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि रोममधील माहिती फक्त वाचलीच जाऊ शकते, ती माहिती पुसली किंवा त्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही. ओके, पुढे पाहूया. फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे. पहा, फ्लिपकार्ट ही एक ई कॉमर्स कंपनी आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ई कॉमर्स कंपनी. आता फ्लिपकार्ट ही भारतातील अग्रगण्य ई कॉमर्स कंपनी आहे. ओके, आणि हिचं मुख्यालय बेंगलुरू कर्नाटकमध्ये आणि हिची स्थापना 2007मध्ये झाली होती. आणि फ्लिपकार्टची स्थापना कोणी केली होती, तर सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी केली होती. ओके, पुढे पाहूया. जावा आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत. पहा, जावा आणि C++ ही संगणकीय भाषेची उदाहरणे आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, संगणकीय भाषा. ओके, आता C++ ही भाषा मोठ्या प्रमाणात विकासामध्ये वापरली जाते, जसं की बँकांमध्ये वापरली जाते. आणि जावा ही भाषा अधिक ग्राहक उत्पादने जसे ॲप्स, सॉफ्टवेअर, व्हिडिओ गेम तयार करण्यासाठी वापरली जाते. ओके, संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही. पहा, कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही संगणकामध्ये. आपण पाहिलं, हार्ड डिस्क हा आहे, पेन ड्राईव्ह आहे, कॉम्पॅक्ट डिस्क ज्याला CD म्हणतात तो आहे, आणि मॉनिटर आहे का, तर नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, मॉनिटर. ओके, स्टोरेज डिव्हाइस हा हार्डवेअरचा एक तुकडा असतो ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. आणि ओके, चला पुढे पाहूया. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे,
कॉल डिटेल रेकॉर्ड. ओके, CDRचा फुल फॉर्म आहे कॉल डिटेल रेकॉर्ड. आणि काय आहे हे, तर मोबाईल धारकाला आलेल्या गेलेल्या कॉलचा तपशील. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, मोबाईल धारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रह यादी. ओके, समोरचा प्रश्न, जसे यूट्यूब हे गुगलचे तसे इंस्टाग्राम कोणाचे आहे. पहा, जसं यूट्यूब गुगलचे आहे तसे इंस्टाग्राम मेटाचे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मेटा. इंस्टाग्राम काय आहे, तरी एक सोशल नेटवर्किंग ॲप आहे. आता मेटा कंपनीच्या उपकंपन्या कोणकोणत्या आहेत, हे तर झालं इंस्टाग्राम, त्यानंतर फेसबुक आहे. ओके, पुढे पाहूया. मोबाईल फोन संबंधित IMEIचे पूर्ण रूप काय आहे. पहा, मोबाईल फोन संबंधित IMEIचे पूर्ण रूप आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. ओके, आता IMEI हा नंबर किती अंकाचा असतो, तर हा 15 अंकी अनुक्रमांक असतो. ओके, आणि जगातील प्रत्येक मोबाईलमध्ये याचा यूज केला जातो. ओके, आणि IMEI क्रमांक EIR म्हणजेच इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या नावाच्या डेटाबेसमध्ये साठवला जातात, ज्यामध्ये सर्व वैध मोबाईल फोन उपकरणांची माहिती असते. पुढे पाहूया. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो कोणता. पहा, प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, तो असतो IMEI नंबर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 IMEI. समोरचा प्रश्न, संगणकाशी संबंधित PDFचे रूप काय आहे. पहा, चला तुमच्यासाठी हा प्रश्न, फटाफट उत्तर करा. 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, संगणकाशी संबंधित PDFचे रूप काय आहे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. 10 सेकंद घ्या. पहा, PDFचे रूप आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 PDFचे रूप आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. समोरचा प्रश्न, बायनरी कोडेड डेसिमल BCD मध्ये खालीलपैकी किती बाईट्स असतात. पहा, BCD मध्ये बायनरी कोडेड डेसिमलमध्ये 4 बिट्स असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 4 बिट्स. समोरचा प्रश्न, संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधले जाते. संगणकाच्या मुख्य मेमरीला प्राथमिक मेमरी संबोधले जाते. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरी प्राथमिक मेमरी संबोधलं जातं. ओके, आणि यालाच यादृच्छिक प्रवेश मेमरी म्हणून देखील ओळखतात. पुढे पाहूया. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात. संगणकाचा मेंदू CPUला म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. काय फुल फॉर्म, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, ज्यामध्ये इनपुट डेटा संचयित करण्यासाठी आणि आउटपुट परिमाणांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सर्किट असतात. ओके, संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे E-कॉमर्स. तर संगणकीय पत्र व्यवहार म्हणजे काय. पहा, संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे E-कॉमर्स. तर संगणकीय पत्र व्यवहार म्हणजे आपणा सर्वांना माहीत आहे ईमेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ईमेल. ओके, जेव्हा एक फर्म दुसऱ्या फर्मला ईमेल लिहिते आणि मेलला उत्तरे दिली जातात, तेव्हा फर्ममधील पत्रव्यवहार तयार होतो. ओके, आणि असा पत्रव्यवहार ईमेलच्या ऑनलाईन माध्यमातून केला जातो, त्यापेक्षा त्याला पत्रव्यवहार देखील म्हटले जाते. ओके, पुढे पाहूया. जंक ईमेलला काय म्हणतात. जंक ईमेलला स्पॅम म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्पॅम. स्पॅमला जंक ईमेल असंही संबोधलं जातं आणि हे ईमेलद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवलेले जातात. ओके, पुढे पाहूया. सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात. पहा, सेकंदाच्या अब्जाव्या भागाला नॅनो सेकंद म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नॅनो सेकंद. समोरचा प्रश्न, कवच 2023 म्हणजे काय. पहा, कवच 2023 म्हणजे सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन. ओके, आता कवच हे एक कसं कोणी विकसित केलं आहे कवचला, तर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE, त्यानंतर ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट BPRD आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी संयुक्तपणे कवच विकसित केलेले आहे. पुढे पाहूया. संगणक हे डॅश डॅश साधन आहे. पहा,
संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक. संगणक कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण आहे आणि बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटल स्वरूपातील माहिती हाताळतात. ओके, पुढे पाहूया. टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? पहा, टच स्क्रीन मॉनिटर इनपुट आउटपुट डिव्हाइस या प्रकारामध्ये मोडतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इनपुट आउटपुट डिव्हाइस. ओके, आता संगणकामध्ये जो मॉनिटर आहे, मॉनिटर एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग संगणकामधील चित्र दाखवण्यासाठी होतो व हे इनपुट व आउटपुट असे दोन्ही प्रकारचे डिव्हाइस आहे. ओके, पुढे पाहूया. मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? पहा, मोडेम हे कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कम्युनिकेशन. मोडेम आपल्याला इंटरनेटशी जोडतो. मोडेमचा एक अनुवादक म्हणून विचार केला जातो, तर तो इंटरनेट सेवा प्रदात्याकडून सिग्नलचा अर्थ लावून संगणक, स्विचेस किंवा राउटर सारख्या उपकरणांना इंटरनेटशी कनेक्ट करतो. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून पोलीस भरती परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय संगणक आणि या संगणक विषयावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि पोलीस भरती परीक्षांमध्ये या घटकावर जेवढेही प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये या घटकावर जो कोणताही प्रश्न विचारण्यात येणार आहे तो प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच देता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.